तो माझा काळजाचा तुकडा दिला, पण त्याला अटक झालीच पाहिजे सर. त्याला जर अटक झाली तर मी त्याच्या अकॅडमीच्या समोर त्याच्या समोर फाशी उचलवाली सर. शिक्षण क्षेत्र को पूरी तरीके से बर्बाद करने वाली एक घटना कल इस शहर के अंदर हुई. गरुड़ झेप एकेडमी के यहां पर यह घटना हुई है. एक लड़की को टॉर्चर किया गया, उसको उसके कलर को लेकर, उसके फीस को लेकर उसको इतना टॉर्चर किया गया कि उस व्यक्ति को आत्महत्या करनी पड़ी. और फीस के लिए विद्यार्थी को अगर आत्महत्या करना पड़ रही है, इससे बड़ी दुर्भाग्य स्थिति इस देश में दूसरी कुछ नहीं हो सकती है. म्हणजे जोपर्यंत यांना अटक होणार नाही आणि जोपर्यंत फास्ट ट्रॅक वरती केस घेऊन जोपर्यंत यांना म्हणजे केस यांची फायनल होणार नाही तोपर्यंत यांना जामीन मिळू नये करिता आज आम्ही लीना पाटील आणि तिच्या परिवाराला न्याय मिळावा म्हणून आम्ही तिच्या न्याय हक्कासाठी शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने सीपी साहेबांना आम्ही या ठिकाणी आताच निवेदन दिलेलं आहे. 20 तारखेला माझ्या बाचेला कॉल आला तिच्या मैत्रिणीचा, तुझी बहीण वारली वास असं गडबड झालेला आहे. काय सर म्हणतात त्याला चपला. आणि महत्वाचं म्हणजे लीना पाटील जी विद्यार्थी आहे ह्या विद्यार्थीच्या बाबतीमध्ये सखोल चौकशी तर करणारच. FIR ते फाडले म्हणतात, लापत्ता म्हणतात. तुम्ही लापत्ता कसं करतायत? म्हणजे एवढं मोठं पोलीस प्रशासन आहे तर तुम्ही लापत्ता म्हणू नका. आता तुम्ही त्यांना 24 घंट्याच्या आत तुम्ही त्यांना आतमध्ये टाका, त्यांना PCR द्या, कायद्याच्या अनुषंगाने त्यांना MCR द्या आणि त्यांना तोपर्यंत बाहेर सोडू नका. ह्या सगळ्या नराधामांना, हे गुन्हेगारांना जोपर्यंत फास्ट ट्रॅकवर केस घ्या. आज कांग्रेस पार्टी की तरफ से, महिला कांग्रेस कमेटी की तरफ से छत्रपति संभाजीनगर औरंगाबाद के जो CP साहब है उनको एक निवेदन देने के लिए हम सब लोग यहाँ पर आए हैं. समाज को कालिमा फांसने वाली एक घटना, शिक्षण क्षेत्र को पूरी तरीके से बर्बाद करने वाली एक घटना कल इस शहर के अंदर हुई. गरुड़ झेप एकेडमी के यहाँ पर यह घटना हुई है. एक लड़की को टॉर्चर किया गया, उसको उसके कलर को लेकर, उसके फीस को लेकर उसको इतना टॉर्चर किया गया कि उस व्यक्ति को आत्महत्या करनी पड़ी. और फीस के लिए विद्यार्थी को अगर आत्महत्या करना पड़ रही है, इससे बड़ी दुर्भाग्य स्थिति इस देश में दूसरी कुछ नहीं हो सकती है. इस गरुड़ झेप एकेडमी के जो मैनेजमेंट है उनके कई इश्यूज सामने आए. आज जैसे हमने वहां पर एक विद्यार्थी हमारे पास में आया जिससे बॉन्ड लिया जा रहा है, 3 लाख रुपए तक के पैसे लेकर बॉन्ड लिया जाता है और उसे कहा जाता है कि आपकी पुलिस भर्ती होगी, अगर आप पुलिस भर्ती नहीं हुई तो हम आपको पैसे वापस देंगे. उस बॉन्ड में लिखा जाता है कि अगर आप पूरी तरीके से शिक्षण लोगे तो आपके पैसे बचेंगे, अदरवाइज आपके पैसे डूब जाएंगे. 900 विद्यार्थियों के एडमिशन होने के बाद में सिर्फ 250 विद्यार्थी बचते हैं और बचे हुए पूरे विद्यार्थियों के पैसे वो एकेडमी दबा देती है. इस तरीके के कई इश्यूज पूरे महाराष्ट्र के अंदर है. एक कॉलेज खोलना है तो इतनी सारी परमिशंस की जरूरत पड़ती है, लेकिन इन जो कोचिंग क्लासेस है इनको कोई परमिशन की जरूरत नहीं है. बैच वाइज इनके पास में असंख्य बच्चे वहां पे रहते हैं. तो इन सारी चीजों के ऊपर अंकुश लगाने के लिए महिला कांग्रेस की तरफ से CP साहब को आज हम यहाँ पर निवेदन देने के लिए आए थे. जी, अभी जैसे स्कूल्स की बात हो रही है, जी, स्कूल्स को जैसे गवर्नमेंट की तरफ से पैसा आता है या गवर्नमेंट उनको सारी सुविधाएं देती है, लेकिन जो प्राइवेट जैसे आप बात कर रहे हैं इन लोगों की, तो इन लोगों के पास में ना गवर्नमेंट की तरफ से कोई अथॉराइज होता है, ना गवर्नमेंट की तरफ से इन लोगों के पास में कोई ऐसा लेटर होता है. तो क्या आपको लगता है कि ऐसे जो चल रहे हैं जिसकी वजह से बच्चे डिस्टर्ब हो रहे हैं, और इनका दावा होता है कि हमारे पास ट्यूशन करने की वजह से बच्चे पास हो रहे हैं, गवर्नमेंट जॉब पे लग रहे हैं, इस बारे में क्या कहेंगे? देखिए, जिस तरीके का आमिष ये दिखाते हैं, आप इनके हुडिंग्स देखिए. 5.5 करोड़ 6 करोड़ के हुडिंग्स पूरे महाराष्ट्र में डिस्प्ले करके बच्चों को आमिष दिखा रहे हैं कि हमारे पास में इतना सारा है. बच्चे उस ग्लैमर के चक्कर में आते हैं और उनके जो पालक रहते हैं उन पे वो दबाव डालते हैं. कुछ लोग खेती बेच के पैसा ला रहे हैं, कुछ लोग ब्याज पे पैसा ला रहे हैं और कोचिंग क्लासेस के नाम पर शिक्षण व्यवस्था की धज्जियां उड़ाई जा रही है. क्या फिर स्कूल कॉलेजेस बंद कर दीजिए, सिर्फ कोचिंग क्लासेस ही चालू रखिए ना. आप स्कूल्स कॉलेजेस की परमिशन बंद कर दीजिए और सिर्फ कोचिंग क्लासेस चालू रखिए. अगर आपको इस कोचिंग क्लासेस के ऊपर इतनी अगर आपकी श्रद्धा है, आपको लगता है, और ये जिस तरीके का व्यवहार कर रहे हैं बच्चों के साथ फाइनेंस को लेकर, वो बच्चों की जान के साथ खेल रहे हैं, वो बंद होना चाहिए. अच्छा, आपकी मांग क्या है इस वक्त, आप क्या चाह रहे हैं? हमारी मांग ये है कि जो गरुड़ झेप एकेडमी के जो व्यवस्था था, जिन्होंने ये प्रॉब्लम क्रिएट किया, उनको अटक होनी चाहिए, उनको जामीन नहीं होनी चाहिए, फास्ट ट्रैक के ऊपर केस चलना चाहिए. और जब तक के इनके जितने महाराष्ट्र के अंदर जहां जहां ब्रांचेस है, हर ब्रांचेस की इंक्वायरी होनी चाहिए. लेडीज हॉस्टल्स के प्रॉब्लम है,
वहां पर बच्चों को मारा जाता है। कुछ बच्चे हमारे पास में जो यहाँ पर आए, उन्होंने बताया कि उनको मारे, उन्होंने उनके लोग बिठा के उसको मार रहे और उनको बोलते कि बाहर जाके बोलना नहीं। तो ये किस तरीके की लोकशाही है, दादागिरी किस तरीके की ये कर रहे हैं, इसके ऊपर अंकुश पुलिस डिपार्टमेंट को डालना ही पड़ेगा। अभी आपने बात की तो आपको क्या बात हुई? उन्होंने बोला कि 100% कार्रवाई होगी और जिन जिन डिपार्टमेंट के अंदर जहां जहां महाराष्ट्र में इनके अगेंस्ट में केसेस डाले गए, उन सारे लोगों से पूछा जाएगा कि उन्होंने उस केसेस का क्या किया। ऐसे कई केसेस के यहाँ पर मैं आपको एक केस दिखाता हूं लाइव। ये देखिए, महानगर जो है यहाँ का वालूज महानगर, वहां पर ये केस ये खुद ताई ने किया था। इन्होंने वहां जाकर पालक बोल के उनको बताया था, इनके बच्ची के साथ भी ऐसा ही फीस का मसला आया, उनकी टीसी रोक दी गई थी और उनकी टीसी रोकने के बाद में ये सारी केस आज भी वो वैसी पेंडिंग है। अच्छा सर, एक आखिरी सवाल ऐसा है, फिर भी होता ये कि कई लोग एकेडमी पर भरोसा कर रहे हैं, जो बच्चे एकेडमी पे ज्यादा भरोसा कर रहे हैं। अब जैसे फीस की बात आप कर रहे हैं, लोग ब्याज से लाते हैं, घर भेज देते हैं, जो भी प्रॉब्लम्स होता है, तो सिर्फ यही एकेडमी में ये हो रहा है या कई और जगह से भी आप लोगों के पास? देखिए, आज इनकी बात तो सामने आई है ना, हम तो उसी की बात करेंगे जिनकी बात सामने आ रही है। हो सकता है कि बाहर भी कहीं ऐसे प्रॉब्लम्स है, लेकिन बच्चे डर के मारे बाहर नहीं आ रहे। अगर एक कोचिंग क्लास को शिक्षा दोगे तो हो सकता है कि बाकी सब लोग भी लाइनअप में आ जाएंगे। इसके लिए आज जो घटना यहाँ पर घड़ी है, क्या हमने और बच्चों के आत्महत्या का वेट करना चाहिए, आपको लगता है? अगर आपको यह नहीं लगता है तो आज ही एक्शन होना चाहिए। जितने लोग दोषी है उन पे आज ही एक्शन होना चाहिए। काल या जिल्ह्यात आणि शहरात, आणि नुसतं शहरात आणि जिल्ह्यात नसून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले क्लास आहेत गरुड जेप अकॅडमी आपण ज्यांना म्हणतो, या अकॅडमीच्या संचालकांवर आणि काही त्या ठिकाणी असलेले पदाधिकारी त्यांच्यावर काल एक गुन्हा नोंदवला आहे। तो गुन्हा म्हणजे असा की लीना पाटील ही विद्यार्थी जी आहे, वय वर्ष 19 वर्षाची ही मुलगी आहे आणि तिची आर्थिक आणि रंग या दोन्ही गोष्टींची हॅरेसमेंट त्या ठिकाणी झालेली आहे आणि खूप सारे हॅरेसमेंट प्रकार तिच्या पालकांनी त्या ठिकाणी FIR कॉपी मध्ये नोंदलेले आहे आणि हे जे आरोपी आहेत हे आरोपी फरार झालेले आहे आणि ही जी FIR आहे, हा जो गुन्हा आहे हा प्रथम गुन्हा त्यांच्यावर नाहीये। यापूर्वी जवळपास 20 ते 22 गुन्हे त्यांच्यावर नोंदले गेलेले आहे, विभिन्न पोलीस स्टेशन मध्ये नोंदले गेलेले आहे, पण अद्याप ह्या गुन्हेगारांना अटक का केली जात नाही? प्रत्येक वेळेस सांगलं जातं फरार आहे, म्हणजे एवढी मोठी स्वतः म्हणजे विद्यार्थ्यांच्या पैशातून स्वतःची ब्रँडिंग करणारे ही लोक आज विद्यार्थ्यांची फसवणूक करून आज ते मरतील एवढं त्यांना प्रवृत्त करतात, एवढी त्यांची हॅरेसमेंट करतात आणि पळवाटा काढतात। तर यांना जेरबंदी का केल्या जात नाही? यांच्यावर जोपर्यंत जोपर्यंत यांना अटक होणार नाही आणि जोपर्यंत फास्ट ट्रॅक वरती केस घेऊन जोपर्यंत यांना म्हणजे केस यांची फायनल होणार नाही तोपर्यंत यांना जामीन मिळू नये करिता आज आम्ही लीना पाटील आणि तिच्या परिवाराला न्याय मिळावा म्हणून आम्ही तिच्या न्याय हक्कासाठी शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने CP साहेबांना आम्ही या ठिकाणी आताच निवेदन दिलेलं आहे आणि पोलीस डिपार्टमेंटने आम्हाला आश्वासन दिलं आहे की लवकरातल्या लवकर त्यांना आपण अटक करणार आहे आणि आम्ही ज्या मागण्या शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांना केल्या आहेत त्या ते पूर्ण करतील अशी त्यांनी आपल्याला कधी झाला आणि किती लोकांवर झालेला आहे? जवळपास सोनवणे संचालक आणि त्यांचे बंधू आणि जवळपास 5 लोकांवर म्हणजे तिथले पदाधिकारी 5 लोकांवर गुन्हा नोंदवला आहे। सर्व आरोपी हे लापता आहे सध्या स्थिती तरी। अन्यथा तुमचा पाऊल नाही, आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे की 2 ते 3 दिवसामध्ये ते अटक झाले पाहिजे आणि आम्ही ज्या मागणी केलेल्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजे। अन्यथा महिला काँग्रेस कमिटी आणि काँग्रेस कमिटी आम्ही सर्व सेल फ्रंटल मुख्य काँग्रेस कमिटी सर्व एकत्र येऊन आम्ही याचा तीव्र निषेध करणार आहे। जोपर्यंत या घटना थांबणार नाही, जोपर्यंत आमच्या मागणी पूर्ण होणार नाहीये तोपर्यंत आम्ही हा लढा आमचा चालू ठेवणार आहे। लीना पाटीलचे घरचे लोक तुमच्या सोबत आहेत? हो, त्यांचे पालक देखील आहे। आता 10 मिनिटांमध्ये ते येत आहेत। आता साहेबांशी पण त्यांची पुन्हा आपण एक भेट घेतोय त्यांच्या पालकांसोबत। तुमच्या सोबत कोण कोण होता? माझ्यासोबत काँग्रेस प्रवक्ता डॉक्टर पवन डोंगरेजी, त्यानंतर आमच्या प्रवक्ता युवक काँग्रेसच्या दीक्षा पवार आहेत, आपले अलंकृत यवतेकर अनुसूचित जाती विभागाचे शहर अध्यक्ष आहे, आमच्या ब्लॉक महिला अध्यक्ष नगमाताई सिद्दीकी, विद्याताई लांडगे आहेत, सलमा नाहिद बाजी आहे, शाहिदा बाजी आहेत, असंख्य आमच्या सर्व महिला आमच्या माथडी कामगारांच्या मराठवाड्याच्या आमच्या अध्यक्ष आहेत, शिलाताई मगरे आहेत, असंख्य आमच्या महिला पदाधिकारी आणि पुरुष पदाधिकारी शिरीष भाऊ चव्हाण या ठिकाणी आहेत। आम्ही सर्वजण त्यांच्या लीला पाटील व तिच्या परिवाराच्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी आलेलो। त्यांना मी तुमचं एक क्लिप पाठवणार आहे, जे काही गृह सचिव आहे, गृहमंत्री आहे, तुम्हाला असं वाटतंय का महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आणि गृह सचिव यांचं महाराष्ट्र राज्याकडे दुर्लक्ष आहे आणि कुठेतरी हप्त्यावरती गैरवर्तनाचे व्यवहार महाराष्ट्रात सुरू आहे, वाटतंय का तुम्हाला? नाही, काय असतं की गृहमंत्री प्रत्येक ठिकाणी अवेलेबल नसतात, मग ते कुठल्या पक्षाचे असो।
भाजपचे असो, काँग्रेसचे असो, कुठले असो, ते त्यांचं काम करत असतात. पोलीस प्रशासन देखील त्यांचं काम करतं. पण स्थानिक लेवलला जे पोलीस स्टेशन असतात मात्र ते कुठेतरी ह्या गोष्टीला इग्नोर करतात. त्यामुळे असे प्रकरण होतात. त्यांनी त्याच वेळेस एखादी FIR ज्यावेळेस एखाद्यावर गुन्हा दाखल होतो अशा प्रकरणामध्ये आणि त्याच वेळेस त्यांनी जर स्ट्रॉंगली ऍक्शन जर घेतली तर पुढे त्या गुन्ह्याला मॉप मिळत नाही, पुढे तो गुन्हा वाढत जात नाही. तर मला असं वाटतं की स्थानिक पातळीवर जे असतं पोलीस स्टेशन असेल, अन्य जे सिस्टमच्या माध्यमातून असेल, हे सिस्टम जर व्यवस्थित चाललं तर आपल्याला म्हणजे राज्यभर बोलण्याची गरज पडत नाही. आपण स्थानिक पातळीला ते सॉल्व्ह करू शकतो. पण महाराष्ट्र राज्याकडे काय विनंती कराल तुम्ही अशा घटनेबद्दल? शैक्षणिक क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठी वाईट गोष्ट आहे जे आज आपल्या एवढ्या ऐतिहासिक मराठवाड्यामध्ये सगळ्यात ऐतिहासिक असलेलं आपलं शहर आहे, आपला जिल्हा आहे. आणि या जिल्ह्यामध्ये असं कोणीतरी येऊन आणि विद्यार्थ्यांच्या जीवावर आपली ब्रँडिंग करते आणि त्या विद्यार्थ्यांना संपवून टाकतंय, त्याच्या परिवाराला संपवतोय. बरोबर आहे, काहीतरी अपेक्षा घेऊन विद्यार्थी येतो, विद्यार्थी शिक्षणासाठी येतो, पाल्य त्याला आपल्या काबाड कष्ट करून पैसा जमा करतात, तिळतिळ जमा करतात. सर्वसामान्य कुटुंबातील लोक कसा पैसा मॅनेज करत असेल हे त्यांना त्यांच्या जीवाला माहिती आहे. आणि तो पैसाही खायचा, तो पैसाही बुडवायचा आणि त्या विद्यार्थी आपला जीव देतील, आपलं सुसाईड करतील एवढं त्यांना प्रवृत्त करायचं असं काम हे करतात. तर माझी शासनाकडे विनंती आहे, राज्य शासनाकडे, की अशा प्रकरणावर त्यांनी जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी थांबतील. सर, माझं नाव विद्या संतोष लांडगे आहे. माझी मुलगी गरुड झेप अकॅडमी मध्ये मी टाकली होती. त्याने माझ्याकडून 3.5 लाख रुपये घेतले आणि माझ्या मुलीला 2 दिवस झाले होते क्लास करून. आणि इथं चिस्तिया कॉलनीमध्ये त्याने त्यांची ब्रँच ओपन केली आणि बिना कळवता ब्रँच त्याने तिकडे हलवण्यात आली. आणि मी त्यांच्याकडे माझ्या मुलीचे डॉक्युमेंट आणि पैसे मागायसाठी गेले तर त्याने मला शिव्या गाळ्या केल्या, मला माझ्या मुलीला मारहाण करण्याचे प्रकरण केले त्याने. आणि मी वाळूज MIDC मध्ये कंप्लेंट घेऊन गेले तर त्या लोकांनी माझे काहीच घेतले नाही. त्यांनी पण त्यांना बोलून घेतलं तिथं आणि त्यांच्या समोर माझाच अपमान करून मला तिथून हाकलून देण्यात आलं. सर म्हणजे तुम्ही पैसे भरत नाही, तुमची लायकी नाही तर तुम्ही लेकरं टाकता कशाला? ते पोलीसवाले पण असे म्हटले. सर मी FIR दर्ज करून सुद्धा मला काहीच न्याय भेटला नाही. आणि त्यांच्या ऑफिसला गेले तर त्याने मला मारहाण केली आणि घाण पद्धतीने शिव्या पण दिल्या, जातीवादी पण शिव्या दिल्या. तुझी काय लायकी आहे आणि तू काय करू शकते ते कर, तुझ्या घराला काळे झेंडे लावतो. आणि मला त्यांच्या गाडीने त्याने मारहाण केली सर. आणि माझे पैसे पण दिले नाही, काहीच नाही. तो सोनूने खूप नालायक, खूप हलकट माणूस आहे सर. आमच्याच पॅरेंटच्या जीवावर तो पैसे घेतो, आमच्याच मुलांचे पैसे घेतो आणि आम्ही त्याला बोलायला गेलो तर तो आम्हालाच मारायच्या धमक्या देतो आणि मारहाण करतो सर. ऍडमिशन करण्यापूर्वी तुम्हाला सांगितलं आले असेल ना की आमचा नियम हे आहे म्हणून? सर सांगतात ते तुमची मुलगी लावून देऊ म्हणून असं म्हणतात, पैसे घेतात आणि जर नाही लागली तर तुमचे पैसे रिटर्न करण्यात येतील सर असं म्हणतात. आणि आपण बोलायला गेलं का तर त्यांचं हे वेगळंच असतं सर. तुम्हाला ते मान्य होतं त्यांची ऍडमिशन? नाही सर, नाही. ऍडमिशन करण्यात नाही, आम्ही ऍडमिशन करायला गेलो होतो तेव्हा प्रत्येक पॅरेंटची इच्छा असते सर आपला मुलगा काहीतरी बनाव, कुठेतरी लागाव. आपण मी माझं पुरे दागिने गहाण टाकले, माझ्या मुलीची LIC होती ती मोडली, मी तिथं पुरे 3.5 लाख रुपये भरले सर. आणि मग तिथं हॉस्टेलला ठेवा म्हणतात, मुलींना हॉस्टेलला टॉर्चर करण्यात येतं सर. आपण तर मला 2च मुली आहेत सर, मी तर माझ्या मुलीच्या जीवासोबत खेळू शकत नाही आणि माझी मुलगी हॉस्टेलला ठेवू शकत नाही सर. आणि मी ब्रांच हलवण्यात आल्यानंतर मग पैसे कुठून आम्ही पूर्ण हे करायचे, त्यांना पूर्ण पैसे घेऊन टाकले, ब्रांच तिथली हलवून टाकली. आणि मग विद्यार्थ्याला म्हणतात वाळूजला या, वाळूज सिडको मधला राहणारा विद्यार्थी वाळूजला कसं काय जाणं करत, कसं राहणार? तिच्या मुलीच्या जीवाची काही खेळ झाला तिकडं, तर आता एवढे प्रकरण होत आहेत त्याच्यामुळे पालकांना तिकडे पाठवलं नाही. पैसे वापस द्या म्हणलं तर पालकाला पैसे वापस दिले नाही देत सर. आणि आता विद्यार्थ्याने आत्महत्या केलीच ना, बघितलंच ना तुम्ही. अशा पालकांना मुलींसाठी भीती वाटते म्हणून पालकांना पाठवलेलं नाही, तर हे महिलांना तिथे मारहाण करतात पैसे मागायला गेल्यानंतर. माझं नाव साधना श्रीराम पाटील, मी लीना श्रीराम पाटील ची मम्मी. आणि माझ्या मुलीला 20 तारखेला काय झालं काय नाही काहीच माहित नाही. 18 तारखेला मी संध्याकाळी तिच्यासोबत 7 ते 7:15 दरम्यान बोललेले होते. सकाळी माझ्या भाषेला 20 तारखेला कॉल आला. आम्हाला तोपर्यंत कॉल वगैरे काहीच नाही. 20 तारखेला माझ्या बाजीला कॉल आला तिच्या मैत्रिणीचा की तुझी बहीण वारली, वास असं गडबड झालेला आहे, पण तू माझे नाव तू काहीच सांगू नको. माझ्या बाजीने आम्हाला कॉल केला. कॉल केल्यानंतर आम्हाला खरोखर खरं भासत नव्हतं. तिच्या पप्पांनाच कॉल आला, कारण तिचे पप्पा आणि माझी मुलगी असं कधीच करू शकत नाही म्हणे. तरी पण आपण बघण्यासाठी जाऊ म्हणे.
बघण्यासाठी इथे आले तर माझी मुलगी डायरेक्ट घाटीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झालेली होती आणि तिथे सुद्धा व्यवस्थित सांगत नसल्याने माझ्या मिस्टरांनी लिस्ट चेक करली, तिथे लीना श्रीराम पाटील नाव दिसलं. माझ्या नंदेने डायरेक्ट PM रूम मध्ये जाऊन माझ्या मुलीला अक्षरशः सगळ्यांना चेक केलं, तिथे माझी मुलगी दिसली, तिथेच माझी नणद बेशुद्ध पडलेली होती. त्याच्यानंतर काय टाकायचं नाही. गळपास कुठे घेतलं त्यांनी? हॉस्टेलमध्ये गळपास हा हॉस्टेलमध्ये घेतलेला होता. आणि ते सांगायचे की सकाळी ते ग्राउंड साठी खाली उतरले आणि परत स्टॉल घेण्यासाठी वरती गेली, कारण स्टॉल घेण्यासाठी खाली आल्यावर वरती जाण्याची त्यांना परमिशन नव्हती. खालून वरती जर गेले तर ते लगेच मम्मी पप्पाला कॉल करायचे. मला त्या दिवशी कॉल वगैरे काहीच आलेला नव्हता. शेवटचा कॉल माझा 18 तारखेला रात्री 7 ते 7:15 दरम्यान मध्ये व्हिडिओ कॉल आणि साधा कॉल आला होता. त्याच्यानंतर माझ्या मुलीचा मला कॉलच आला नाही आणि माझी मुलगी मला बऱ्याचशा वेळेस सांगायची, मम्मी निलेश सोनवणे सर म्हणे मला बऱ्याचशा वेळेस सांगता म्हणे, अय काढे इकडे ग, तुझी फी भरली नाही का ग काढी, ए काढी तुझी ऐपत आहे का ग फी भरण्याची, ए काढी तुझी ऐपत आहे का ग लागण्याची. आणि माझी मुलगी इथे हॉस्टेलला आल्यावरती सुद्धा आउट ऑफ गोळा पैकायची, तरी सुद्धा तिच्या मैत्रिणी, तिच्या रूम मधल्या मैत्रिणी सुद्धा तिला आउट ऑफचा गोळा देत नव्हता. मम्मी तर मुली असं जाऊ दे, कॉलेजला गेले की ग्राउंडवर करत जा तुम्ही, असं बऱ्याचशा वेळेस बोलले होते तिला. नंतर मग ते काय बोलली आणि दिवाळीच्या वेळेस मी तिला कपडे घेऊन गेले होते, त्यावेळेस सुद्धा तिने तिचं T-शर्ट तिच्या रूम मधल्या मुलीने पेटवलं गेलं होतं. तिच्या मैत्रिणीचा मला कॉल आला, असं झालं मावशी, नको ग म्हणे माझ्या मम्मीला नको सांगू म्हणे, माझी मम्मी घाबरून जाते म्हणे. परत त्याच तिसऱ्याच दिवशी तिने त्या मुलीने बकेट पेटवली. मग नंतर माझी मुलगी माझ्याजवळ रडायला लागली. रडल्यानंतर मग मी सांगायचे का रडते बेटा, मला तू व्यवस्थित सांग. मम्मी म्हणे त्या मुलीने माझ्यासोबत असं केलं. म्हटलं मला तू फोटो टाक, म्हटलं मला खरं बसल्याने. तिने मला फोटो सेंड करले, तेच फोटो मी निलेश सोनवणे सरांना सेंड करले आणि त्यांना मेसेज टाकितला. माझा मेसेज पाहून त्याने रिप्लाय दिला नाही. नंतर मी त्यांना कॉल केला, सर तुम्ही मला रिप्लाय का नाही दिला? म्हणे नाही म्हणजे माझ्याकडे खूपच काम असतात म्हणे. म्हटलं नाही सर, तुम्ही तर माझ्या मुलीचा जर कधी काही घात झाला, म्हटलं त्याच वेळेस मी अशी बोलली होती, माझ्या मुलीचा जर काही घात झाला तर तुम्ही सांगाल म्हटलं की माझं जमलंच नाही, मला भरपूर काम असतात. नाही म्हणे सकाळी लेक्चरला मुली आल्या की मी त्यांना बोलतो म्हणे की असं का केलं. नंतर ते बोलले की नाही बोलले. माझी मुलगी म्हणायची घाबरून, तिच्या पप्पांना मला घाबरून सांगायचे नको मम्मी बोलू नको, कारण मला इथं राहावं लागतं. ते पहिलेच मला त्रास देता, नंतर त्यांनी मला मी एकटे असताना त्रास द्यायला नको पाहिजे म्हणून माझी मुलगी राखायचं, माझे काही सांगायचे नाही सर. काय सर म्हणतात त्याला चपला झालेच पाहिजे संध्याकाळी मी त्यांना स्वतः कुलूप लावू एवढं आमची सरांना सांगितलं. अरे आमची मनस्थिती ठिकाणा नाही, त्याने आम्हाला एवढा मोठा घात झाला. मला त्यांनी एक फोन सुद्धा माझ्या मुलीचा कार्ड जातो, माझा कार्ड जातो तुकड्याला, पण त्याला अटक झालीच पाहिजे सर. त्याला जर अटक झाली तर मी त्याच्या अकॅडमीच्या समोर पासून सर. आम्हाला आश्वासन दिलं, असंख्य या ठिकाणी संघटनेच्या असेल, काँग्रेस पक्षाच्या वतीने असेल, मुलीचे आई वडील आहे, तिचे नातलग आहे, तिच्या गावातले लोक आहेत, हे सगळे आले. आम्हाला मोजक्याच लोकांना आतमध्ये एंट्री दिली सर्वप्रथम. त्याच्यानंतर आम्हाला सांगितलं की आम्ही FIR दर्ज केलेली आहे आणि त्यांना आम्ही शोधून त्यांना आम्ही असं करू. आमचा मुद्दा कोणी समजून घेत नाही. आमचा मुद्दा असा आहे की हे जे सोनवणे आणि ते संचालक सोनवणे आणि त्यांचे जे पदाधिकारी यांच्यावर अद्याप आतापर्यंत असंख्य गुन्हे आहेत. आताच यापूर्वी तुम्हाला आम्ही पुराव्यासहित दाखवलेले आहेत. असंख्य गुन्हे असताना तुम्ही ते लापता होतात. तुम्ही FIR दर्ज करतात, FIR झाली की तुम्ही म्हणतात आम्ही त्यांना शोधतोय. अरे तुम्ही कसं शोधताय? तुम्ही नुसतं शोधू नका, त्यांना तुम्ही आणा आणि जोपर्यंत त्यांना तुम्ही सोडू नका त्यांना PCR द्या. त्या PCR मध्ये आतापर्यंत त्यांचे जेवढ्या काही ब्रँचेस आहे त्या ब्रँचेसची सखोल चौकशी झाली पाहिजे. कुठे कुठे त्यांच्यावर गुन्हे नोंदलेले आहे, कुठे कुठे किती महिला भगिनीवर अत्याचार झाले, किती पुरुष मुलं त्या ठिकाणी शिकतात, बॉन्ड पेपर ते कसले तरी करून देत आहेत 2-2 लाख रुपये घेऊन. ही ऑथॉरिटी त्यांना आहे का? शासनाने हे सगळ्या गोष्टींची मान्यता त्यांना दिलेली आहे का? याची सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे लीना पाटील जी विद्यार्थी आहे, ह्या विद्यार्थीच्या बाबतीमध्ये सखोल चौकशी तर करणारच.
FIR ते फाडले म्हणतात, लापत्ता म्हणतात. तुम्ही लापत्ता कसं करतायत? म्हणजे एवढं मोठं पोलीस प्रशासन आहे तर तुम्ही लापत्ता म्हणू नका. आता तुम्ही त्यांना 24 घंट्याच्या आत तुम्ही त्यांना आतमध्ये टाका, त्यांना PCR द्या, कायद्याच्या अनुषंगाने त्यांना MCR द्या आणि त्यांना तोपर्यंत बाहेर सोडू नका. ह्या सगळ्या नराधामांना, हे गुन्हेगारांना जोपर्यंत फास्ट ट्रॅकवर केस घ्या, जोपर्यंत फास्ट ट्रॅकवर यांचा जे काही सत्य असेल या घटनेचं जोपर्यंत समोर येत नाही ना तोपर्यंत त्यांना तुम्ही जामीन देऊ नका. प्रत्येक वेळेस म्हटलं जातं, प्रत्येक वेळेस महिला अध्यक्ष या नात्याने मी असंख्य अशा गोष्टींसाठी या ठिकाणी येत असते. आम्ही एक न्याय दैवत म्हणून किंवा एक मंदिर म्हणून आम्ही यांना बघतो. प्रत्येक वेळेस ते म्हणतात गुन्हा दाखल झाला आणि होऊन जाईल आणि त्यांना जमा करू. कुठेतरी एक म्हणजे हार्ड चौकशी यामध्ये पाहिजे. आमची सर्वप्रथम DCP साहेबांसोबत भेट झाली, त्यानंतर मुलीचे आई वडील आल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा CP साहेबांसोबत भेटलोय. CP साहेबांनी आम्हाला वेळ दिला, पण पाहिजे तसं त्यांचं म्हणजे ठीक आहे, तेही त्यांच्या पद्धतीनं चौकशी करतायत. आम्ही त्यांना 24 घंटेचा आम्ही त्यांना वेळ दिलेला आहे. 24 घंटे म्हणजे पाहिजे तसं आम्हाला रिझल्ट जर आला नाही, ठीक आहे, तर आम्ही कायद्याच्या चौकटीमध्ये राहून आम्ही तीव्र आंदोलन करू आणि जोपर्यंत या परिवाराला न्याय मिळाला नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या सोबत आहोत. हे अकॅडमीची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की जर त्यांच्याकडे आपण मुलगी टाकतोय, एवढा पैसा देतोय, तर त्यांनी कॉल करायलाच हवा होता. ते कॉल नाही करत, ते रिस्पॉन्सिबिलिटी नाही घेत, तर मग त्यांनी अकॅडमी चालवायलाच नको, त्यांनी ताला लावायला हवा. बिलकुल गलत आहे. आणि अशा बऱ्याचशा केसेस झाल्या याच्या अगोदर पण. ते मुलांना दाबतायत, आई वडिलांना दाबतायत, तर त्यांना केसेस निघू देत नाही. आणि ज्या दिवशी या मुलीचं असं झालं त्या दिवशी पोलीस स्टेशनला केस नोंदवण्याकरता त्यांचे 4 माणसं फिरत होते की त्यांची केस नोंदवू नका, माणसांना दाबत होते तिथं. तर असं नको व्हायला. आम्ही मग बाकी दुनिया काय करणार? जर असे गुंड लोक जर बाहेर निघली तर मग मुलं कुठे टाकायची गरिबांनी? त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी नाही, रिस्पॉन्सिबिलिटी तर त्यांचं लायसन्स कॅन्सल करायला हवं, अटक करा त्यांना, चालायलाच नको अकॅडमी. नमस्कार, मी दीक्षा दीपकनाथ पवार, युवक काँग्रेसची जिल्हा प्रवक्ता आहे छत्रपती संभाजीनगर. काल छत्रपती संभाजीनगर मध्ये मधील वाळूज या ठिकाणी जो प्रकार घडलेला आहे, गरुड झेप अकॅडमी मध्ये एका विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याच्या बातम्या आपण कालपासून बघतोय. परंतु ज्या विद्यार्थिनीची, ज्या लीना पाटील या विद्यार्थिनीची, ज्या मुलीची आत्महत्या तिथे झालेली आहे, तर आपण हा व्यवस्थेने केलेला खून आहे, हा व्यवस्थेने घेतलेला त्या मुलीचा बळी आहे. त्या लेकराचे, त्या मुलीचे आई वडील आपल्या सोबत आहेत, तिची आई, तिचे वडील आज इथं छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये न्याय मागण्यासाठी इथं आलेले आहे. आणि इथं शहरातल्या अनेक संघटना आणि पक्षाचे लोक त्यांच्यासोबत ताकदीने इथे उभा आहे. काल त्या गरुड झेप अकॅडमीच्या संचालकांवरती गुन्हे दाखल झाले, परंतु अद्यापही पोलिसांनी त्यांना अटक केलेली नाही. एखाद्या गोरगरिबाच्या लेकरावरती जर गुन्हा दाखल झाला तर हे त्यांच्या घरचे जाऊन उचलून आणतात. मग सुरेश सोनवणे असेल, तो कोणता सोनवणे आहे संचालक, त्या निलेश सोनवणे असेल, त्यांना आतापर्यंत अटक का झाली नाही? त्यांचा CDR पोलिसांना भेटला नाही का? तर याचा अर्थ असा आहे की पोलिसांची यांना छुपी साथ आहे 100%. कारण वाळूज पोलीस स्टेशन अंतर्गत गरुड झेप अकॅडमीवरती असे अनेक गुन्हे त्या निलेश सोनवणेवरती दाखल आहेत. आतापर्यंत निलेश सोनवणेवरती कारवाई झालेली नाहीये. पोलिसांची यांना छुपी साथ आहे. परंतु कालचा घडलेला प्रकार अत्यंत गंभीर आहे. मी तुम्हाला सगळ्यांना आश्वासित करते आणि मी आव्हान देते, आम्ही शहरातले सर्व पक्ष संघटना बाजूला ठेवून याच्याही पलीकडे एका विद्यार्थीचा, एका मुलीचा, एका आई वडिलाच्या लेकराचा जीव गेलेला आहे, त्या लेकराचा बळी या व्यवस्थेने घेतलाय. हा बळी, हा खून निलेश सोनवणे आणि गरुड झेप अकॅडमीच्या संचालकांनी केलेला आहे, तिथल्या पूर्ण स्टाफने केलेला आहे. तिला वारंवार टॉर्चर करणं, या सगळ्या प्रकार त्या अकॅडमीमध्ये घडलेला आहे. आणि त्या मुलीचा जो खून केलेला आहे त्यांना अटक झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. शहरामध्ये गरुड झेप अकॅडमीच्या जेवढ्या ब्रांचेस असतील, आम्ही आता आश्वासित करतो ना, आम्ही आव्हान देतोय त्या संचालकांना, गरुड झेप अकॅडमीच्या जेवढ्या ब्रांचेस शहरामध्ये आहे, उद्या आम्ही सर्व ताकदीने जाऊन त्या ब्रांचेसला ताळे ठोकणार आहे, त्या ब्रांचेसला लॉक लावणार आहे. आणि गरुड झेप अकॅडमीच्या सगळ्या ब्रांचेस छत्रपती संभाजीनगरच्या तात्काळ आम्ही उद्या सर्व संघटना, सर्व पक्ष एकत्रित येऊन बंद केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या हरामखोर निलेश सोनवणेला आमचं जाहीर आव्हान आहे, तो देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात लपू दे, त्याला आम्ही सापडून पोलिसांच्या हवाली केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याला त्याच्या कर्माची फळं भेटतील आणि त्याला शिक्षा झाल्याशिवाय आम्ही सर्व संघटना, पक्षाचे जे कार्यकर्ते इथं सध्या उपस्थित आहेत ते शांत बसणार नाही. आज आम्ही पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये CP साहेबांना भेटलो. CP साहेबांनी आश्वासन तर दिलेलं आहे, परंतु CP साहेब आश्वासनाची किती प्रमाणात पूर्तता करतील हे आपण सगळ्यांनी बघणं महत्वाचं ठरेल. आणि याच्यानंतर आपण त्याचा पाठपुरावा योग्य वेळी करू. आणि उद्या त्याच्या क्लासेसला आम्ही सगळेजण टाळे ठोकणार आणि त्याची सगळी क्लासेस, सगळे ब्रांचेस आम्ही इथं बंद करू आणि त्याला अटक केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असं मी इथं तुम्हाला सर्वांना शब्द. सर्वांना जय भीम, जय शिवराय.
आपण बघतोय की काल छत्रपती संभाजीनगर येथील गरुड झेप अकॅडमी आहे, या अकॅडमीने शिक्षणाचा बाजार मांडलेला आहे आणि या बाजाराच्या नावाखाली एक लीना पाटील नावाची जी विद्यार्थिनी होती, या विद्यार्थिनीचा बळी घेतलेला आहे। आज जरी पेपरला बातम्या आत्महत्येचे येत आहे, पण सतत होणारा टॉर्चर यामुळे त्या मुलीने आत्महत्या केलेली आहे। आणि गरुड झेप अकॅडमीचे जे सोनवणे आहेत त्यांना अजूनही अटक झालेली नाहीये। आपण बघतो की एखाद्या सामान्य व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला तर पोलीस त्याच्या घरी जाऊन त्याच्या घरच्यांना उचलून आणतात आणि बरोबर आरोपीला पकडतात। मग ज्यावेळेस अशा हाय प्रोफाईल केसेस समोर येतात त्यावेळेस पोलिसांची यंत्रणा कुठे जाती असा माझा पोलीस यंत्रणेला सवाल आहे। आणि आज आपण बघतो की या मुलीचे आई वडील इथं इतके हातबल होऊन इथं झालेले की ही मुलगी विभाग म्हणजे तिच्या करिअर साठी एखादी पोलीस अधिकारी जे काही बनणार होती म्हणजे एक ऑफिसर या देशाने गमावलेला आहे। आणि हे जे शिक्षणाच्या नावाखाली बाजारीकरण चाललेलं आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आणि येणाऱ्या काळात औरंगाबाद असो, छत्रपती संभाजीनगर असो की महाराष्ट्र असो, या महाराष्ट्रभरात ज्या अकॅडम्या चालू आहे आणि या अकॅडम्यामध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे आणि ज्या विद्यार्थ्यांची आणि पालकांची पिळवणूक चालू आहे ही कुठेतरी थांबली पाहिजे। यांच्याजवळ ज्या परमिशन्स येतात ह्या कुठून येतात आणि अशा घटना जेव्हा घडतात त्यावेळेस जे आपल्या शहरातले आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी आहे हे आपलं तोंड बंद करून बसलेले असतात। तर यांनाही आपण धारेवर धरलं पाहिजे आणि प्रश्न विचारला पाहिजे की अशा किती कुटुंबांचे अजून तुम्ही बळी घेणार आहोत। जर आज संध्याकाळपर्यंत सोनवणेला अटक झाली नाही तर गरुड झेप अकॅडमीचे सगळ्या ज्या शाखा आहेत त्याला आम्ही स्वतः रस्त्यावर उतरून बंद करू। आणि या मुलीसाठी आज दामिनी महिला संघर्ष समितीची संस्थापक अध्यक्ष मी प्राध्यापक जयश्री शिर्के तुम्हाला सगळ्यांना असं आवाहन करते की या माता भगिनीला जर न्याय नाही मिळाला तर उद्या आम्ही रस्त्यावर उतरून शहरातील सर्व पक्ष आणि संघटना मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून संविधानिक मार्गाने आंदोलन करू आणि या मुलीला आणि या पालकांना न्याय मिळालाच पाहिजे। आज संध्याकाळपर्यंत जर सोनवणेला अटक झाली नाही तर उद्या सीपी ऑफिस समोर आम्ही ठिय्या आंदोलन करू।